नमस्कार मंडळी, मी मेघना. माझ्या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण घरगुती साबण बनवणार आहोत. त्यासाठी आपल्याला साबणाचा बेस लागणार आहे. मी छोटे कट करून घेतलेले आहे. त्यानंतर कडुलिंबाची पाने धुवून आपण मिक्सरला लावून मी बारीक त्याची पेस्ट करून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला साबण बनवण्यासाठी साचा लागणार आहे. नंतर हा कडुलिंबाचा पाला मी मिक्सरला लावून गाळून घेतलेला आहे. एका भांड्यात छोटं भांडं घ्यायचं, त्याच्यावर असं एक वाडग्या घेतलेले आहे आणि त्यामध्ये मी कट केलेले साबणाचे बेस टाकलेले आणि ते आपल्याला मेल्ट करून घ्यायचे. आता मेल्ट करून बघा, हे मेल्ट होते आपल्याला दिसत आहे. खाली छोटं भांडं घ्यायचं, त्याच्यावर वाडगा ठेवायचा, म्हणजे जेणेकरून पाणी पण बाहेर येत नाही आणि भांडं पण आपलं बुडणार नाही. व्यवस्थित त्याला आपल्याला मीठ लागू शकेल. बघा, मेल्ट होताना दिसत आहे. पूर्णपणे मेल्ट झालेले आहे. आता त्याच्यात आपण तो कडुलिंबाचं पाणी ॲड करणार आहोत. चमच्याच्या साहाय्याने एकजीव करणार आहे त्याला आणि गरमच आपण साबणाच्या साच्यामध्ये त्याला ओतणार आहोत आणि फ्रीजमध्ये ठेवलं तर एक 10 मिनटं तुम्ही त्याला ठेवू शकताय फ्रीजरमध्ये, नाहीतर तुम्ही बाहेर जर ठेवलं तरी चालेल. आणि एक अर्ध्या 1 तासाने तुम्हाला साबण तयार झालेलं दिसेल. हा बघा, आपला साबण असा तयार झालेला आहे. खूप छान दिसत आहे. रंग पण मस्त एकदम हिरवागार आहे. हा आपला साबण असा तयार झालेला आहे. छान दिसत आहे हा साबण. या साबणामुळे आपल्याला स्किनची ॲलर्जी होत नाही, खरूज, खाज, खुजली. खूप सुंदर साबण घातलं. तुमच्याकडे जर साबणाचा साचा नसेल तर तुम्ही जे आपले श्रीखंडाचे डबे असतात किंवा प्लास्टिकचे डबे, त्याच्यामध्ये पण साबण तयार करू शकतो. साबण आणि एकदम चेहऱ्याला लावलं की एकदम ताजीतवाने एकदम छान वाटते. तुम्ही केसाला पण लावू शकताय, त्यामुळे केसांची पण वाढ होते.